आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड असेल किंवा राज्यातील हॉटेल व्यावसायिकाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण आत्ता आहोत पिंपरी चिंचवडमधील या हॉटेल व्यवसायांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। याच आपण पाहिलं तर इंधनाचे दर वाढलेले आहेत, गॅसचा पुरवठा जो आहे तो सुरळीत नाही आहे, अशा अनेक समस्यांना जे आहेत आता या हॉटेल व्यावसायिकांना जो आहे तो तोंड द्यावं लागतं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही हॉटेल व्यावसायिक आहेत। सर, काय सांगाल? चिकन असेल किंवा अन्य भाजीपाला असेल तो देखील मागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय नक्की परिणाम जो आहे तो संपूर्ण या घटनेचा हॉटेल इंडस्ट्रीवर पडतो? कसं आहे, इंधनवाढीमुळे ना, इंधनवाढ झाल्यामुळे जो येणारा माल आहे आमचा तरकारीचा त्यांचा भाव बी वाढत चाललेला आहे। चिकन वाढत चाललं आहे, मटण वाढत चाललं आहे, भाजीपाला वाढत चाललं आहे आणि गॅसची तर आहेच, गॅस बी वाढत चाललं आहे। तर ह्यांनी हॉटेल व्यावसायिक जे हे यांचा जो बिझनेस आहे तो बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे। काय परिस्थिती आता सध्याला? कशा प्रकारे ग्राहकांचा प्रतिसाद आहे आणि गॅस असेल किंवा भाजीपाला चिकन मटण असेल याची काय परिस्थिती? प्रचंड महागाई, 25-30% सर्व रेट वाढलेले आहेत। फक्त कांदा सोडून बाकी सर्व प्रचंड महाग झालेले आहे। ॲटलिस्ट 25-30% रेस्टॉरंट बंद व्हायच्या मार्गावर आहे। 10% आतापर्यंत बंद झालेले, जे काठावर होते ते बंद झाले। करणार काय? गॅस पुरवठा अजिबात नियमित नाही आहे, प्रचंड गॅस महाग आहे। 3100 रुपयाला कमर्शियल गॅस घ्यावा लागतो आम्हाला। इंडक्शनवरती चालवायचं तर प्रचंड लाईट बिल आलेलं आहे। करायचं काय? हॉटेल व्यावसायिकांनी करायचं काय? हा प्रश्न उभा राहिलेला आहे। काहीही ऑप्शन नाही आमच्याकडे। नक्कीच आपण पाहिलं तर अनेक हॉटेल व्यवसाय जे आहेत ते या ठिकाणी बंद पडलेत, काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। इंधन दर वाढ असेल किंवा गॅसची टंचाई असेल याचा मोठा फटका जो आहे तो आता पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच हॉटेल व्यावसायिकांना जो आहे तो आपला होताना पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव।